आर्टेमिस 2 चंद्र मोहिमेचे पौराणिक संबंध. माझे प्रिय लहान मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आज आपण ह्या व्हिडिओमधून इंटिग्रिटी ओरायनबद्दल अजून रोचक माहिती जाणून घेऊ. याचे 2 भाग असतात. पहिला भाग असतो क्रू मॉड्यूल, ज्यामध्ये अंतरिक्ष यात्री राहून यान चालवितात आणि व्यायाम, विश्रांती इत्यादी करतात. दुसरा भाग असतो सर्व्हिस मॉड्यूल, ज्यामध्ये सगळी यंत्रणा असते, जसे की जीवनरक्षक संयंत्र, इंजिन इत्यादी, जीवनोपयोगी सुविधा, सोलार पॅनल, जे की यानाला सौर ऊर्जा प्रदान करतात. हे सगळे सर्व्हिस मॉड्यूलमध्ये असते. सर्व्हिस मॉड्यूल यानपासून मंडळात प्रवेश करते वेळीस वेगळा होऊन जाऊन त्याचा बराच भाग जळून जातो. बाकी जो भाग राहतो तो प्रशांत महासागरात पॉइंट निमो येथे जाऊन पडतो. पॉइंट निमो, मुलांनो आणि मुलींनो, पॉइंट निमो ही एक जागा प्रशांत महासागरात बनवली गेली आहे. अंतराळातून येणारी सर्व भंगार इथेच पाडली जाते. क्रमांक 4, जागतिक अंतराळ केंद्र ISS, ज्याला इंटरनॅशनल स्पेस स्टेशन म्हणतो, जो की पृथ्वीच्या 400 मैल वर मागील 25 वर्षापासून उडत आहे. त्याला 2031 विभक्त करून पॉइंट निमोमध्येच पाडले जाणार आहे. पृथ्वीवरील अंतराळ नियंत्रण केंद्र याला संपन्न करेल. क्रमांक 4, मुलींनो आणि मुलांनो, कधी तुमच्या मनात एक प्रश्न येत नाही का की हे सर्व यान सागरातच का उतरतात? त्यांना पृथ्वीवर का उतरवले जात नाही? तर त्याचे उत्तर असे आहे की समुद्राचे विस्तार खूप जास्ती आहे. आपल्या पृथ्वीचा 70% भाग म्हणजे समुद्रच आहे. म्हणून समुद्र हे सोपे आहे. त्याऐवजी जर पृथ्वीवर यान उतरवले तर थोडा पण अंदाज बिघडल्यास मानवी वस्ती किंवा इतर मानवी वास्तव्याच्या ठिकाणी पडून मोठी हानी होऊ शकते. समुद्रात उतरवल्याने रिकव्हरी पथकाचे जहाज, वेगवान बोटी तातडीने यान जिथे उतरलं आहे तेथे पोचून अंतराळवीरांना सुरक्षित बाहेर काढू शकतात, जे की पृथ्वीवर शक्य नाही. ओरायन अंतरिक्षयानात 11 पॅराशूट लावलेले गेले होते, जे की परतीच्या वेळेस यानाचा वेग 24,000 मैल प्रति तासातून कमी करून 20 मैल प्रति तासापर्यंत आणतो. ज्याने यान सुरक्षित समुद्रात उतरून जातो आणि इतक्या उंचीवरून पडल्याचा धक्का खूप कमी होऊन जातो. त्याशिवाय खाली येते वेळीस यानात बनवलेले एअर बॅग्स ओपन होऊन जातात, ज्यामुळे यान समुद्रात बुडत नाही आणि तरंगत राहतो. ह्याला स्प्लॅश डाऊन म्हटले जातात. येथून रक्षक पथक अंतराळवीरांना बाहेर काढून घेतात आणि त्यांना आरोग्य चाचणीसाठी नेतात. बालमित्रांनो आणि मैत्रिणींनो, अजून एक प्रश्न असे आहे की यानाला नेहमीच कॅलिफोर्नियाच्या सॅन-डिएगो येथील प्रशांत महासागरातच का उतरवले जातात? त्याचे उत्तर असे आहे की येथील प्रशांत महासागर अधिक खोल असल्याने बहुतांश वेळी तो शांत असतो आणि म्हणून सुरक्षित आहे. दुसरा याचं कारण आहे नासाचे केंद्र या सागराच्या जवळ असल्याने बचाव आणि सुरक्षा पथकाच्या व्यक्तींना
ह्याच सागरात प्रशिक्षित केले जातात म्हणून त्यांना हे सोपे जातात. तिसरा कारण आहे याचं की ह्या समुद्राचा यशस्वी मोहिमांचा एक इतिहास आहे आणि आत्तापर्यंत कोणतीही मोहीम इथे अयशस्वी झालेली नाही, हे पण एक कारण आहे. आता आर्टेमिस मोहिमेचे पौराणिक संबंध. अमेरिकेने जेव्हा पहिल्यांदा अंतराळ मोहीम केली होती तेव्हा त्याचे नाव ग्रीक आणि रोमन सूर्यदेव अपोलोच्या नावावर अपोलो ठेवले होते. अपोलो देवाच्या 2 जुळ्या बहिणी होत्या ज्यांचे नाव आर्टेमिस होते आणि ह्या मोहिमेत एक महिला जाणार होती म्हणून ह्या मोहिमेचे नाव आर्टेमिस ठेवले गेले आहे. यानाचे नाव ओरायन हे परत ग्रीक आणि रोमन पुराणात एक शिकारी आहे त्याचा उल्लेख आहे ज्याचे नाव ओरायन होते. त्याच्यावर ओरायन ठेवले गेले आहे. हे यानाचे नाव ठेवले गेले आहे. आणि परत यानाला तयार करण्यात हजारो वैज्ञानिक आणि इंजिनियर्सच्या अथक परिश्रमाचे कौतुक करण्यासाठी ह्याला इंटिग्रिटी असे नाव दिले गेले आहे. बनवण्याच्या मागे आमचा कोणताही व्यावसायिक स्वार्थ नाही, परंतु नासा आणि अंतराळवीरांनी जे एक मानवतेच्या कल्याणासाठी जे कार्य केले आहे, ह्या व्हिडिओला बनवण्याच्या मागे आमचा कोणताही व्यावसायिक स्वार्थ नाही, परंतु नासा आणि अंतराळवीरांनी मानवतेच्या कल्याणासाठी जे कार्य केले आहे त्याचे गौरव करणे आणि ही माहिती सर्वसामान्यांपर्यंत सोप्या भाषेत पोहोचवण्याचे आहे. सर्वांचे मनापासून आभारी आहोत ज्यांनी मोकळ्या मनाने ही माहिती संपूर्ण जगासोबत शेअर केली, म्हणून त्यांचे खूप खूप धन्यवाद. आपल्या सर्वांचे पण खूप खूप आभार. Sunshine, sunshine, sunshine. I think I found it now. What I've been looking for. Isn't it beautiful? It's got my head all up in the clouds. I think I found it now.